अरे थांब ना बाबा, एवढी का घाई? आम्ही फार घाई केली की आम्ही म्हणतो अंड्यावर आलं काय, म्हणजे तुला नाही बाकीच्यांना म्हणतो. तर त्यामध्ये हे आता जे काही सांगितलं एक झालं. कोणाची? आयकर विभाग आमच्या अंडर नाहीच आहे. आयकर विभाग पाठीमागं लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना, त्यावेळेस मी खरं सांगतो पत्रकार मित्रांनो, 20,000 रुपये महिन्याच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये आहे. म्हणजे 2.5 लाखापर्यंत तिचं वर्षाचं उत्पन्न असावं. अशा महिलांच्या करता, म्हणजे आमच्या शेतकाम करणारी महिला, खुरपणीला जाणारी महिला, किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला, धुणं भांडी करणारी महिला, किंवा काही घरात नवरा बायको दोघंही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं, पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला, अशा महिला, किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब महिला, किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची, संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची, तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं. ह्या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती. आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही, म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो, काहींना श्रावण बाळ योजनेतनं मिळतो, अशा वेगवेगळ्या योजना राज्याच्या असतात ना, तर ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही, पण मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात, अशांच्या करता ही योजना आणली. मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं, परंतु ते काही लवकर आमचं होईना. मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं. मग रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये पाठवले. आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त 2च महिला पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याच ठरलेल्या होत्या. अशी चर्चा झाली होती, निर्णय झालेला नव्हता. पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना 2च अपत्य असावी, अशी चर्चा झाली. की आपण ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस आपलं राज्याचं, देशाचं एकंदरीत हित लक्षामध्ये घेता लोकसंख्या पण, जसं आता स्थानिक स्वराज्य संस्थात किंवा सहकारामध्ये कुठेही 2पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना उभं राहायला अपात्र केलेलं आहे. आणि ते टिकलं, म्हणजे काहींना वाटलं ते टिकणार नाही, पण ते टिकलं. तशा पद्धतीची चर्चा झाली, पण तो अंतिम निर्णय झाला नाही. आणि मग मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी असं ठरवलं आम्ही की आता येत आहे ते फॉर्म घ्या, भरा. आणि नंतर लक्षात आलं निवडणूक झाल्यावर की ज्यांच्या घरात 4चाकी वाहन आहे, ज्यांचं महिना पगारच त्यांना 40,000 रुपये, 30,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये, खाजगी असेल पण आहे, अशांना पण त्यांनी लाभ घेतलेला आहे. आम्ही घेतलेल्या आमच्या लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही, हे आधी लक्षात ठेवा. हे भाऊबीज आणि आमची राखी पौर्णिमा हे आपले त्याच्यामध्ये भेट, ती परत आपली संस्कृती नाही आहे. पण मग हे सगळं झाल्यावर चर्चा सुरू झाली आणि त्याच्यातनं 5-1 लाख महिलांनी आपणहून नावं मागं घेतली, असं झालेलं आहे. आता अजून आपण म्हणताय ते IT ला विचारणार का, काय विचारणार? आमचा प्रयत्न एवढाच आहे, कारण हा राज्याचा पैसा आहे आणि गरीब राज्य कशा करता करायचं असतं, गरिबांना गरिबीतनं बाहेर काढण्याच्या करता सगळ्यांनी समाधानाने राहावं, जगावं आणि आपला आपला प्रपंच करावा ह्या दृष्टिकोनातनं. आणि तशा पद्धतीनं आमच्यामध्ये चर्चा चाललेली आहे. अरे एकाचं होऊ दे ना, लगे कुठं तुम्ही काय बसून बसून तुमच्या सुपीक डोक्यात कुठला कल्पना येतात. अहो अजून त्याबद्दल कुठला कर वाढवायचा, कुठला कर कमी करायचा, कुठल्या योजना ह्या करायच्या, ह्याबद्दल आम्ही बसलेलो नाहीये. आमचा बाकीचे आढावा
सगळ्यात चाललेला आहे. एक मी आपल्याला सांगतो, आपल्यामार्फत राज्याला सांगतो, राज्याची आर्थिक घडी व्यवस्थितपणे ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आणि राज्याचं जे एकंदरीत आजपर्यंतचा नावलौकिक आहे त्याला कुठं धक्का पोचू नये ह्या पद्धतीनं आम्ही राज्य चालवणार आहोत, विकास साधणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हीच बातमी वाचतो की इथं असं होणार आहे. हे आता ते ज्यांनी काहीतरी शिवथाळी भोजनाचं काहीतरी सांगितलं, म्हणले शिवभोजन थाली तुम्ही काय निवेदन स्वीकारलं नाही, तुम्ही तसंच गेला. अहो मी थांबवून प्रत्येकाची निवेदनं हातात घेतो, नंतर मी जातो. आता याला कुणी सांगितलं, कोणाला माहिती आहे तसं. तर आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी योग्य ती माहिती इथं दिलेली आहे. तर त्याबद्दल ते पुढे काय म्हणाले ते आपण इथे सविस्तर पाहणार आहोत. तर पहा लाडकी बहीण योजनेच्या निकषांची अंमलबजावणी होणार असं कोणी सांगितलं तर अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील लोकप्रिय असलेली माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ठाम निकषांची अंमलबजावणी करणार असल्याचं नाशिकमधील पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेलं आहे. पहा, तर उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी जी महाराष्ट्रात असलेली आपली माझी लाडकी बहीण ही योजना जी आहे त्या योजनेसाठी ठाम निकषांची अंमलबजावणी करणार असल्याचं स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे. तर ते काय म्हणले त्याबद्दल इथे आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर पहा, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी ही योजना सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी योजनेच्या निकषांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. तर पहा, ही योजना ह्यापुढे सुरूच राहणार आहे. तर ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असं देखील अजित पवार यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर घरी चारचाकी वाहन असलेल्या व 20,000वर वेतन घेणाऱ्या महिलांनीही या योजनेतून वगळले जाऊ शकते. पहा, घरी जर फोर व्हीलर असेल, चारचाकी वाहन असेल तर त्यांनाही आणि 20,000वर वेतन ज्या महिला घेतात त्यांना देखील या योजनेतून वगळलं जाऊ शकतं असं देखील ते म्हटलेले आहेत. मात्र यापूर्वी लाभ घेतलेल्या एकाही महिलेकडून सरकार पैसे परत घेणार नसल्याची ग्वाही त्यांनी आज नाशिकमधील पत्रकार परिषदेत दिलेली आहे. पहा, तर आपले उपमुख्यमंत्री यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ज्या ज्या महिलांना यापूर्वी 6 किंवा 7 हप्ते मिळालेले असतील तर त्यांना आता इथून पुढे अपात्र ठरवलेलं असेल तर त्यांच्याकडून कोणताही लाभ आपण वापस घेणार नाहीत किंवा घेतला जाणार नाही. तर त्यांना इथे घाबरावायची काहीच गरज नाही. तर ज्या ज्या महिलांना आत्तापर्यंत आपण लाभ दिलेला आहे त्यांच्याकडून लाभ वापस घेतला जाणार नाही, परंतु त्यांना यापुढे लाभ आता मिळणार नाही असं देखील त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर अजित पवार म्हणाले की राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करताना 2पेक्षा अधिक अपत्ये असलेल्या महिलांना याचा लाभ देण्याचा विचार करण्यात आला होता. तसेच घरात चारचाकी वाहन व 20,000 रुपयांपेक्षा अधिक वेतन घेणाऱ्या महिलांना या योजनेत सहभागी न करण्याची चर्चा महायुतीच्या नेत्यांनी केली, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि सरसकट पैसे वितरित झाले. पहा, अजित पवार यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं होतं की राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करताना 2पेक्षा अधिक ज्या ज्या महिलांना अपत्य आहेत तर त्या महिलांना लाभ न देण्याचा विचार करण्यात आला होता. म्हणजेच ज्या महिलांना 2 मुलं आहेत, 2 मुलं किंवा मुली आहेत, 2 अपत्य आहेत, त्यांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येणार नव्हता. घरात चारचाकी वाहन व 20,000 रुपयांपेक्षा अधिक वेतन घेणाऱ्या महिलांना या योजनेत सहभागी न करण्याची चर्चा देखील केलेली होती, परंतु त्याची अंमलबजावणी अजूनही झाली नाही आणि सरसकट पैसे आत्तापर्यंत वितरित झालेले आहेत. पहा, आता या निकषामध्ये बदल झालेले आहेत. ज्या ज्या महिलांना 2पेक्षा जास्त अपत्य आहेत त्यांना आता इथून पुढे लाभ मिळेल का नाही याबद्दल सर्व महिलांच्या मनामध्ये आता चर्चा निर्माण झालेली आहे. तर त्याबद्दल पुढे काय म्हणाले ते आपण इथे पाहूया. तर पहा, निवडणुका झाल्यानंतर सरकारच्या लक्षात आलं की यात निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांनीही लाभ घेतलेला आहे. त्यांना योजनेतून बाहेर पडण्याची विनंती केल्यानंतर राज्यातील 5 लाख महिला स्वतःहून या योजनेतून बाहेर पडल्याचं पवार यांनी तर सांगितलेलं आहे. पहा, निवडणूक झाल्यानंतर सरकारच्या लक्षात आलं की अपात्र ज्या ज्या महिला आहेत ज्या ज्या महिला या निकषामध्ये बसत नाहीत त्यांनी सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर त्यांना या योजनेतून बाहेर पडण्याची विनंती केल्यानंतर राज्यातून एकूण 5 लाख महिला या योजनेतून आता पात्र झालेल्या आहेत. त्या स्वतःहून या योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत. तर यापूर्वी लाभ घेतलेल्या एकाही महिलेकडून
सरकार पैसे वापस घेणार नाही याचं देखील आश्वासन, याची देखील ग्वाही अजित पवार यांनी इथं दिलेली आहे. पहा अजित पवार काय म्हणाले आहेत, तर ही योजना गरिबांसाठी, गरीब बहिणींसाठी आहे. तर अजित पवार म्हणाले आहेत की राज्यातील मजुरी, कष्टकरी, घरकाम करणाऱ्या महिला अर्थात ज्या राज्याच्या इतर कोणत्याही योजनांचा लाभ घेत नाहीत त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. गरीब महिलांसाठी ही योजना सुरूच राहणार आहे असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे. पहा लाडकी बहीण ही जी योजना आहे ती गरीब बहिणींसाठी सुरू केलेली योजना आहे. राज्यात ज्या आपल्या मजुरी करत आहेत महिला, ज्या कष्ट करत आहेत, ज्या घरकाम करत आहेत त्या महिलांसाठी ही योजना सुरूच करण्यात आलेली आहे आणि ती सुरूच राहणार आहे असं देखील त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे.